पटला त्या घेऊन जा 18,000 नी. 15ला मला साल धरावं लागेल तुमच्या इथं. मला काय मिळत नाही ना काही तर ठेवतात मला. तू सोनं घेतोय सोन्याच्या भावात घे. नाही शेळ्या टेम्पोत काढतो आणि मी इथंच राहतो. चांगला राहून जा जाऊ. टेम्पोतच घेऊन जाशील ना. सोनं सोनं राहतं फक्त लक्षात ठेवा या म्हशी आमचं पाहून धन घेऊन तुम्ही जाशील ना पण तुझ्या घरी सुखरूप राहतील ना काय टेन्शन घेतोय मला इथं मैल लेकरं नाही राहते सुखानं. आणि ते साल धरले नावावर. काय दादा बरोबर आहे बरोबर आहे बरोबर. काय बोललो मी? हो करा. 22 काय दादा कस शेट ऐका भाऊनी करा तुम्ही बघ ऐका जा पाहुणे. बाळू मामाचं नाव घेन तुम्ही तसं करू नका. माझं नाव ठोकन 22 बकऱ्या तुम्ही 15 काढाल ना. हो पाहुणे हो ऐका मी आता बोलत नाही पण तरी यायला नाही इकडे बोललो आणि 500 वाढवा आणि करून टाका. म्हणजे 22.5 ना असं कसं? नाही 22.5 नाही 20.5 म्हणायला मी नाही नाही जाऊ द्या मागितली आता तसे आपल्या वस्तू हलक्या आहेत का मला मी काय म्हणतोय दादा पैसे हलके आहेत का दादा 28,000 रुपये किंमत कराल तर आम्हाला नाही पटलं आम्ही सगळे भडकले त्याच्यावर का बरं काय म्हणतोय तुमचं सगळ्यांचं बोलणं झालेलं आहे. मी केव्हापासून ऐकतो तुमचं वालं. तुमचं केव्हापासून बोलणं झालेलं आहे. दादा गणेश शेठ एक शब्द बोल नका. पक्का 21 ना काढत. चला करा उकडं. आम्ही तिकडे पुलाखाली भेटलो आम्ही तिकडे तुम्ही जेव घाला चला आम्हाला पुलाखाली भेटलो आम्ही. चला गाडा 21 दादा द्या म्हणू का काय आपली सुरुवात नाही बरं का नवीन वर्षाची मग शेतकऱ्याची शेतकऱ्याची सुरुवात आहे का? नवीन वर्षाची सुरुवात आहे मावळ्याची त्यांना मी नाही बरं आठ काय फिरून आले गिराईक हा शेवटी क्वालिटी घेतली इथं क्वालिटी घेतली. क्वालिटी दिली त्यांना बरोबर बरोबर फक्त पहिलेच भाऊनी हा त्यांच्या हाताची बरोबर त्यांची सुरुवात हो. वर्षाची माझ्या गाडीची पाहुणीची शेळी त्यांना दिली मी नाही. बरोबर बरोबर ही शेतकऱ्याचं मायबापाचं आपल्यावर प्रेम हो त्यांच्या मायपोटाने आपण गौरवलो आज इथं बरोबर. हे बघून क्वालिटी नंबर 1 दादा तुम्हाला व्यवहार कसा झाला आपला किती शब्दात केला आपण या क्वालिटी कशा दिसल्या तुम्हाला आता राणे घेतले राणे आकाश दादा त्यांनी हे बघ, एकच नंबर ना हे बघ, हो हे बघ, पुऱ्या. हो तुमचं माप पाहून घ्या कुठपर्यंत जाऊ माप नका. बघा कुठे माप बघा ना, एक माप बरोबर. हे बघा दादा मित्रांनो तुम्हाला दाम पण सांगतो मी अगोदर त्यांना विचारतो भाऊ क्वालिटी कसं वाटली एवढं लांबून तुम्ही आले बरोबर जे माप पाहिलं तुम्ही आणि या क्वालिटीला जो दाम दिला असेल तोच सांगा. 22,000 रुपये. हे बघा मित्रांनो 22,000 रुपयाने त्यांनी या शेळ्या घेतलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता आणि तुम्हाला आता माप दाखवतो मी काची तर याला लागायचे अजून तर लय म्हणजे अजून टाइम किती म्हणजे लागायच्या भरपूर आहेत अजून. हे बघा आकाश दादा हे बघा ह्या ओरिजिनल सोनं जबरदस्त हो इकडे बघा हे बघा आकाश दादा सोनं हो मोबाईल चालेल का मिनिटं हे बघा हे बघा हे बघा आकाश दादा हो हे बघा बरोबर इकडे बघा हे म्हैस. गागर आणि हे पाहून घ्या सोनं खरं हे ओरिजिनल सोनं. चला मला आता आहे ना हो माप सोडून दाखवा इकडं तेव्हा समजेल. तुम्ही कोणाच्या कोणत्या गेल्या त्या काढून द्या फक्त भाऊंना तुमच्या 3 आहे ना जरा दादा तुमच्या एक एक घ्या सोनूबाई एक घ्या घ्या, तुमच्याला घ्या तुमच्या 3 घ्या इकडे पुढे चला चला मित्रांनो क्वालिटी दाखवतो तुम्हाला मी कस्टमर जाम खुश आहे कस्टमरांनी 22,000 प्रमाणे हो म्हशी घेतल्या भाऊंनी म्हशी असे फिर एक एकच घ्या तुमच्या हातात एक एक घ्या मला क्वालिटी दाखवा पूर्ण हा घ्या अशी जाऊ द्या पुढं हे माप पहा थांब भाऊ इथं उभा राय. हो. हे इकडं पाहून घ्या माप आकाश हे दादा. बघा बरोबर थांबा मला लांब जाऊ हा ऐका नाही घोडा बरोबर नवीन वर्षाची सुरुवात आहे फक्त हो, हो. ही. सोनूभाऊ धनगर हो टॉप क्वालिटी. हे बघा घ्या तिकडे घ्या उन्हात घ्या तिकडे उन्हात घ्या हे बघा आकाश दादा ही पण भाऊंना दिली बरं का एक. ही पण हा तिकडे तिकडे फिरा हा तिकडे बघा ही फिरा बी भाऊंना दिली घ्या उन्हात घ्या हे बघा भाऊंना दिली ही पण हो हे बघा हो बघा फक्त दिली दुसरं आता म्हशी दिल्या गरीबाच्या डायरेक्ट काढा तिकडे तुमच्या हे बघा ही बघा क्वालिटी यांना दिल्या ये म्हैस बघा क्या बात आहे भाऊ अशा इकडे कशी वाटते एकच नंबर आहे बरं मित्रांनो हाईट बघा कशी चालली हाईटला हाईट बघा, हाईटला हाईट. हाईट उभा राहा, हाईटला हाईट. पाहून घ्या आकाश दादा. हाईटला हाईट डायरेक्ट हा, मग तुला नांदी करायला डायरेक्ट तिकडची घ्या तिकडची दाखवा नांदी करायला आकाश दादा इकडे हे बाई असं उभा राहतो अशी घेऊन उभा राहतो. हे बाई अशी घेऊन उभा राहतो. इकडे घ्या मध्ये घ्या आता रमेश तिला बी. जोडा घ्या कस्टमरांना उभं करा मध्ये फोटो काढ तुम्ही एक त्यांचा हा अशा आडव्या करा अशा करा आडव्या शेट कस्टमरांपाशी हे बघा मित्रांनो डायरेक्ट त्याने तोंडाला तोंड डोकं लागू असं वरती घ्या घ्या वरती तोंडाला तोंड लागू हे बघा 2 मिनिट थांबा छातीला बकरी लागू राहिली. हो गणू भाऊ हस रे. काढला ना. हे बघा मित्रांनो माप बघा म्हशीचं भाऊची हाईट कमी थोडी पण म्हशी बकरींची हाईट जास्त आहे
हे बघा घ्या. आता या मित्रांनो, विषय काय माहिती का, प्रत्येकाला काठीवाडी शेळी घेणं, कारण की काठीवाडी शेळी ही कॉस्टली, त्याच्यामुळे काय केलंय मित्रांनी सगळ्यांनी, कोणी 2 कोणी 3 असे सगळ्यांनी मिळून मित्रांनो शेळ्या घेतलेल्या आहेत. बघा सगळे मिळून आलेले होते आणि एक पट्टीचा सौदा केला. हा, यांनी एक घेतली, या दादांनी एक घेतली. अशी गोल फिरवा, तुमची शेळी बघू द्या. हे बघा कशी फिरवा. हे बघा म्हैस एकदम बघा कशी आहे भाऊ, क्वालिटी कशी वाटली तुम्हाला? नंबर 1 ना. आणि सोनू भाऊ धनगर यांचा सौदा कसा वाटला? आमचा तालुका पाथरी, हा. जिल्हा परभणी, जिल्हा सारोळा बुद्रुक, तालुका पाथरी, पाथरी, जिल्हा परभणी, गाव सारोळा. बरं. सोनू भाऊ यांचा व्यवहार कसा वाटला तुम्हाला? नंबर 1. ना. काही जास्त वडावड किसकिस नाही? वडावड काय नाही, एकदम सायलेंट. हो चालतं, ठीक आहे. घ्या पुढे घ्या. चलो बाई. त्या हातार शेवट घ्या, पहिले ह्या घ्या. अहो एक घ्या ना शेट, एक घ्या ना गाणा शेट, एक दाखवा ना. हे बघा मित्रांनो, ही जी बकरी का काबरे कलरची जबरदस्त, हिला घ्या, हिला असं करा काबरीला. हे बघा मित्रांनो, हे सगळ्यात जबरदस्त आहे, खतरनाक क्वालिटी सोनूभाऊ धनगर यांच्याकडं. हे बघा तसंच उभे राहा 2 मिनिटं. बघा मित्रांनो क्वालिटी क्या बात आहे. बघा हो, घेतला फोटो घेतो तो. चला हो घ्या आता, यांना दाखवा. मित्रांनो शेळ्या घेतात दादांनी, दाम लावला, दाम पण चांगला लावला, शेळ्या पण चांगल्या भेटल्या. हे बघा सोनूभाऊ धनगर यांच्याकडे क्वालिटी कशी वाटली? नंबर 1 सांगा त्यांना. हो चला. सोनूभाऊची नाही, बकऱ्यांची सोनूभाऊच्या. भावने ते आमचे. हे बघा, हे बघा, हे बघा. चला टाका. हे बघा गाडी थांबणार, व्हिडिओ चालू आहे ना. हो भाऊ, आता आम्हाला लग्न करा तुम्ही 2 मिनिटं. हे बघा मोकळं थोडा बघा मित्रांनो, गबाळ पण खूप चांगलं आणलं त्यांनी. त्यांना सांगितलं अगोदर गबाळ नव्हतं, मग त्यांना सांगितलं गेलं की आहे कचरा. हो आपण सांगितलं त्यांना. ते बघा थोडं पसरवून घ्या त्यांना. 1-2 शेळी कंपर फडी काढता का? नाही काढून घ्या. बसताय उचला काय मस्त टेन्शन कसा भरपूर आहे. शेळ्या मोजक्या काय हरकत नाही, मन मोकळ्या जाते शेळ्या. त्याच्यासाठी भारी काम केलं. नाही भारी काम केलं तुम्ही. हे बघा उचला काहीतरी उचला होत नाहीये. कोणाचा पडायचा नाही, पडल्या तर मी तुम्हाला व्हिडिओ काढून देईन. चल भाऊ उधार ये तुझी. हे बघा हिला उचला 4-5 जण मिळून. नव्या वर्षाची सुरुवात आखातात. एक नंबर. मित्रांनो, खऱ्याने म्हणजे जे शेळी पालक बंधू आहेत त्यांची खूप चांगली सुरुवात नव्या वर्षाची झालेली आहे. तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. अहो या दावल्याने नाही तर आपल्या तालुक्यानेच घेतल्या. इकडून जा. मोबाईल चालेल करा कोणा. हे बघा मित्रांनो, कस्टमरांचं शेळ्या वगैरे काढणं चालू आहे. इकडे शेळ्या काढताय. हे बघा तिकडे त्यांनी शेळ्या काढलेल्या आहेत. हे दादा मागच्या वेळेस शेळ्या घेऊन गेले, ते पुन्हा शेळ्या घ्यायला आलेले आहेत. हा रिझल्ट जो करणारा आहे तो बरोबर पहिल्यांदा का 4दा येतो घ्यायला, फक्त करणारा पाहिजे. वापस आलेले पहिल्यांदा पहिल्या व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील बघा दादा. आता पुन्हा आलेले 2 हप्त्याला त्यांना घेऊन जायला. मागच्या हप्त्याला मागच्या शुक्रवारी हा शनिवारी दिली त्या. शनिवारी इथं दिला त्या मित्रांनो. इथं आता पुन्हा आले बघा. आता त्यांच्यापाशी शेळ्या व्यवस्थित म्हणून ते आले. मित्रांनो करणारा पाहिजे. 2-2 काय 3-3 4-4 जाईल घ्यायला बरोबर. आता ते प्युअर ओरिजिनल शेळी पालक आहेत, तुम्ही पाहू शकता. आता दादा इथे शेळ्या काढत आहे. इकडे पाहायला भेटेल तुम्हाला. हे बघा मित्रांनो, आता परत या 5 शेळ्या दिलेल्या आहेत.
याच्यामध्ये 2 शेळ्या जणलेल्या आहेत इकडच्या. तीन आका दादा 3 आहेत का? तिघी जणलेले आहेत. अरे तिला दूध चालू झालंय बघा. अहो, आता बघा तुमले आहेत ना ते हा, बघा हिला दूध चालू झालंय मित्रांनो. तिला 6 बच्चे आका दादा हो हिंना 6 बच्च्या, या 2 गाभण. मित्रांनो मागच्या वेळेस पण तुम्ही 5 घेऊन गेले ना दादा? 5 घेऊन गेले बरोबर. तर 8 दिवसामध्ये लगेच गिरायक रिटर्न. जवळचा जे आका दादा हो तसं आमचं नाही. 7 दिवसात शनिवार ते शुक्रवार. हो 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 हे बघा 7 दिवसामध्ये मित्रांनो दादा शेळ्या घेणार. तिथं उभे राहा. हा आका दादा हा ते 7 दिवसात का बरं आले त्याचं कारण आहे आता. हा त्यांना आपण शनिवारी 5 शेळ्या दिल्या होत्या. बरं 5 मधून ते पाची भरून घेऊन गेले. हो मग त्याच्यात एक शेळी म्हणजे त्यांना नाराजगी झाली. हा. मग त्यांनी ती वापस आणली. ती वापस आपण बदलावून दिली त्यांना. अच्छा तो त्यांना विश्वास पडला म्हणून ते आजीत पर्यंत क्या बात आहे. बदलावून दिली ना? त्याला डाऊट गेला शेळी बदलावून दिली. हो. हे बघा हे बघा 2 बच्चे आहेत ही पाटला. हा हे बघा ही पाटला 2 बच्चे. हिला 2 नंबरच्या म्हणजे 6 पिल्ले. हा हा, हे बघा हिला 6 दोन बच्चे. पिल्ले हे बघा. तुमचे. दोन धार झाले अजून. हो आणि हे बघा, गाभ- 12,000 चे पिल्ले झाले. दादा. बघा 12,000 चे पिल्ले झाले मित्रांनो. मग हे बघा बघा मित्रांनो मध्ये फोन आला होता. खोली दिल्यात दोन. कॉल उचला हे बघा, या दोन काशी बघू दे. हे बघा हा हे बघा मध्ये फोन आला होता. हे बघा हो हे बघा हे बघा हे बघा हे बघा पाठ याला आणि ते म्हैस. बरोबर. दादा पुन्हा एकदा तुमचं गावाचं नाव सांगा. नाणे नाणेशी ताने. नाणे शिताने तालुका जिल्हा धुळे. बरोबर तालुका जिल्हा धुळे. जो दाम घेतला तो सांगा. 20,100. 20,100. बरं क्वालिटी आवडली का? करून घेतलं दादा हो करून घेतलं direct. करून घेत दुसऱ्यांदा. बच्चे दिले त्या दोघी गाभणी दिल्या दोघी गाभण. म्हशी दिल्या direct. बरोबर बरोबर फक्त शब्दाला टिकले ते ना दादा आम्हाला शेळ्या घ्यायच्या तुझ्याकडनंच घेऊ हो आणि आपल्या गाडीची वाट पाहत होते. बरोबर. आणि घेऊन गेले ते. हो पाहून घ्या शेळ्या कशा मोकळ्या हो आहेत direct. हे बघा पाहून घ्या शेळ्या. या 2 45,000 रुपयाला. या बघा या ज्या गेल्या का मित्रांनो त्या 22,000 मध्ये. त्याच्यात थोड्याशा खाली हिला बच्चे दाखवा दादा बरं. हो. हो. हे बघा झाले. सोनू नमस्कार. नमस्कार आका दादा नमस्कार. किती होत्या आज शेळ्या? शेळ्या आका दादा 60 होत्या. 60 होत्या. हा आज किती दिल्या आपण? जवळपास म्हणजे आज 15 शेळ्या विक्री झाल्या आपल्या. 15 शेळ्या विक्री झाल्या. बरोबर. तर मित्रांनो 15 शेळींचा विक्रा हा झालेला आहे. एवढ्या उरल्या दादा. एवढ्या उरलेल्या आहेत. बाकीच्या दुधाचे बी दाखवलं. आणि चारा खाणे करडा पण आहे तिथं. बरं बरं मित्रांनो ज्या पाठी आपण व्हिडिओ दाखवला त्या पाठी माझ्या येण्याच्या अगोदर त्यांनी विकून टाकल्या. त्या पाठी काय झालंय आका दादा पाठी देऊन. पाठी देऊन टाकल्या त्यांनी. माझ्या येण्याच्या अगोदर पाठी विकून टाकल्या त्यांनी. काय दाम दिली त्या पाठी तुम्ही? पाठी दिल्या त्या 10,100 ने पूर्णच्या पूर्ण एक काढायची नाही एक वाळायची नाही. पूर्ण आपण परत तशी दिली होती 9,000 पासून तर 12,500 पर्यंत हा. होती. समोरच्याला आपण काय सांगितलं होतं तुम्ही या तुम्हाला 9.5 ने बी होऊन जातील हा. 10 ने बी होऊन जातील तुमच्यावर आहे. किती घेता त्याच्यावरती? हा, ते तुमच्यावर आहे. बरोबर. पण ते म्हणे मला पुऱ्या घ्यायच्या मग पुऱ्या पुढे सरलं कट 10-100. मी वरचे 2,000 कट करून टाकले आणि त्यांनी बी 2,000 चढून दिले. त्यांना 8,000 घ्यायच्या होत्या हा पण त्याला काय 8,000 आपला व्यवहार झाला नसता. हा हा मग आपण काय केलं डायरेक्ट सरला व्यवहार केला 10,100 ने त्यांनी ते 2,000 चढले आणि आपण 2,000 उतरलो. उतरलो. तो 10,100 ने व्यवहार करून टाकला. 10,100 व्यवहार. आणि पाठी बी तशा क्वालिटीच्या होत्या. क्वालिटीच्या होत्या, बरोबर. व्हिडिओच्या मार्फत आता पाचशेला तुम्ही आता द्या. बरोबर. हे बघा आता क्वालिटीच्या शेळ्या दाखवत दादा. या बघा मित्रांनो क्वालिटी उरेल आका दादा. या टोटल शेळ्या किती विकल्या आपण आज? 15 15 शेळ्या विकल्या. 15 शेळ्या हा आणि 30 पाठी. 30 पाठी. क्या बात आहे. हे बघा मित्रांनो आता ही पट्टी बांधलेली सगळी गाबणीची बांधलेली पुऱ्या गाभणी दाखवत दादा. अजून दुधाच्या बांधायच्या बाकी आहेत तुम्हाला. बरोबर. बघू द्या यांच्या काशी बघू द्या मला. या आका दादा. हं. हे बघा आका दादा क्वालिटी. बघू द्या काशी. होळा इकडं. हे बघा आका दादा. हो बघू द्या. हे बघा हे बघा मित्रांनो. हे बघा. हा पक्की गाभ आहे ना काहीच विषय. कडा हो मस्तपैकी. ही थोडी लेट आहे बघा. इलेटी. हे बघा. हो हो हे बघा पाठी आहे जवानीच्या पूर्ण. हो जवानीच्या ना काय हो हे बघा. बघा. बरोबर. हे बघा. हे बघा. हे बघा. हे बघा. हे बघा. हे बघा. हे बघा आका दादा. हे बघा मित्रांनो. हे बघा. हे बघा पहिल्या हातातली पाठ. हे बघा पहिल्यामध्ये आका दादा. पहिल्या जागाची हातामध्ये. पाठ हो आहे. हे बघा. आणि बकरींच्या बरोबर आहे मित्रांनो बघा. ही पण बघा. हे बघा ही पहिल्यामध्ये ही बी. हम्म. हे बघा ही दुसऱ्यामध्ये पाठ आहे बघा. हो आपण बकरे बडोदला गेले हे बघा. तिकडे उतरवलं. हे बघा. हे बघा. हे बघा. नाही मध्ये आहे, तिथं रोडावर होत्या बकऱ्या. हे बघा मित्रांनो बरोबर. गाडी रोडावर होत्या. हे बघा आका दादा. हो हे बघा. हे बघा मित्रांनो सगळ्यात काशी तुम्हाला दाखवतोय मी. कच्च्या पक्क्या जे असेल ते सगळं तुमच्या समोर आहे. जे आहे ते हे बघा ही कच्ची आहे. हे बघा. हो ही पण कच्ची. हो एक नंबर वस्तू डायरेक्ट. हे बघा. हो ही बघा. हे बघा आका दादा. बरोबर. हे बघा ते वस्तू. हो आणि आता क्वालिटीचा शिंगडी पकडी. आता माप बघा तुम्ही. एक नंबर शिंगडी पकडी डायरेक्ट. हो हे बघा शिंगडी.
शहरा पट्टी कुठून जाणार काय दादा? हो तिकडे मारतो टर्न. हे बघा, हे बघा, हे बघा. हे बघा, हे बघा. मेहनत द्यावा लागत कोणतीही गोष्ट. तिथं 16 निघायचं 16 का 15. हे बघा काका दादा हे बघा, क्वालिटी आहे. बघा मित्रांनो. फिरावा गोल गोल. हे बघा, बघा. हो बघा मित्रांनो क्वालिटी. सोडा घ्या भाऊ. बघा इकडनं परत शोरूम मधून लगेच 2026चा मॉडेल निघतोय बाहेर. 2026चं मॉडेल आहे मित्रांनो. हो हे बघा मित्रांनो. हो बघा, हे बघा मित्रांनो हाईट. हे बघा मित्रांनो. फिरावा गोल. हे बघा मित्रांनो. चला हे बघा वंडी कशी. हा जाय झालर पट्टावाली वंडी. झालर तिला मानीला. कलर मध्ये दोघं. हे बघा सारख्या बहिणी बहिणी. हा थोड्या कच्च्या आहे. हो फिरावा गोल. 1.5 महिन्याच्या कच्च्या आहेत. वस्तू पाहून घ्या. हे बघा ससे ससे. तिकडं सोडून द्यायच्या. घ्या पुढं. अरे अरे बघा मागा बघा. घ्या पुढे घ्या. सोनू पटका वडा यायचा. बघा जोडा कसा आहे जोडा? एक नंबर. हो हे बघा क्वालिटी बघा कशी चाल आहे बघा. घ्या पुढं. भाऊ अडकला मग. एवढा टाकताय दिनला. हे पण बघा. घ्या पुढे. काय दादा इनला म्हणते पहिल्या पहिल्या वेतातल्या पाठी. हे बघा दोघं बहिणी. हा हो पहिल्या जापामध्ये. हे बघा. घ्या अशा थोडं पुढं फिरवायचं थोडस. हे बघा काका दादा हा बोलते महेश गरीब की. घ्या पुढं. फिरावा गोल. हे बघा काका दादा. हे बघा जाऊ दे भाऊ पुढं. हे बाय मॉडेल लॉन्च झाला आता. हो फिरावा गोल. पप्पू काका दादा पहिल्या जाप्यामध्ये दोघी बी. दोघी बी. दोघी बी पहिल्या मध्ये राहिले. दोघी बी हारणी हारणी. चला हे बघा. हे बघा. हो बघा मित्रांनो कशी क्वालिटी आहे. चमचम करती. आता या गावात दाखवले आपण दुधाच्या दुधाच्या दाखवा ना काका. कितीत. दुधाच्या 10 बकऱ्या दुधाच्या. 10 बकरा दुधाच्या. एक नंबर दुधाच्या बकऱ्या. दाखवा चला. हे बाळा दिला म्हणून मित्रांनो बच्चे बघा कसे बच्चे. हे बघा सगळं चारा खाणार आहे. बकरीमध्ये फिरताय बच्चे पण. बच्चे घ्यायचे असेल ना लगेच संपर्क. पाणी पिता चारा एखादा. मित्रांनो बच्चे जर तुमच्यापाशी शेळी जाणार आलेली आहे तर कमीत कमी महिनाभर शेळीला बच्चे खाऊ पाणी पिऊ देऊ नका शेळीला. हां असं बघा कागदाचं बच्चा खात असेल तर त्याला दंताचं औषध द्या. माती खात असेल तर दंताचं औषध द्या मित्रांनो त्याला. बरोबर वाड्यामध्ये वीट असते टांगाची वीट. ती वीट टांगत चला. तिच्यामध्ये कॅल्शियम फॉस्फरस आयरन साल्ट या सगळ्या गोष्टी मित्रांनो त्याच्यामध्ये ॲड असतात. त्या विटीमध्ये पण भरपूर प्रकारचे कॅल्शियम असतात. त्याच्यामुळे त्या माती खाणं कागद खाणं त्या बच्चे वगैरे टाळत असतात. आणि अपचन जी होत असते ते अपचन व्यवस्थित पचन होत असतं. बरोबर बच्चांची वाढ पण त्याच्याने होत असते. एवढे बच्चे झाले तर यांना लगेच दंताचं औषध देऊन द्यायचं. आणि 10 दिवस त्यांना कंटिन्यू लिव्हर टॉनिक पाजायचं 2-2, 3-3 ml. बरोबर दंताचं औषध पण त्यांना मित्रांनो 2-3 ml द्यायचं उपाशी पोटी. 2-2.5 घंटे काहीच खायला द्यायचं नाही. आता तुम्हाला पूर्ण जर बच्चे घ्यायचे असतील ना तर तुम्ही पूर्ण बच्चांचाही सौदा करू शकतात. किती काय दामाने बच्चे बसतील त्यांना विचारून घ्या. बघा त्याच्यामध्ये असे मोठे बच्चे पण आहेत. आता हा एक तुम्हाला मी व्हिडिओ दाखवतो त्यांच्यापासून तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायला भेटेल. हे थोडक्यात तुम्हाला मी आता बच्चे सेट कसे करता येतील याच्यासाठी एक थोडक्यात माहिती देतो. बरोबर ज्यांना जे कोणी म्हणत होते की काटवडी शेळींचे बच्चे जगत नाही असं तर हे बघा इथं मोठे पण बच्चे आहेत जे जगून मोठे झालेले आहेत. हे बघा
आता ते कस्टमर हो सगळे चारा खाते बघा. बच्च्याची क्वालिटी बघा. हे बघा कान कसं एकच नंबर आहे. हे पण बघा. फक्त घरी गेल्यावर बोरीचा चारा, निंबाचा चारा, आंजण आपटा काय असेल सगळं खायला द्या त्यांना. टेन्शन नाही. घरी गेल्या गेल्या डिवॉर्मिंग करून घ्या. पाहिलं ना का दादा जंगल मध्ये आले सराला हो जंगल आले सराला बघा. पुढे चारा खाणार आहे बच्चा डायरेक्ट. सगळे चारा खाणार आहे, हा. तुझे बोकडे डायरेक्ट सगळे बोकडे तुमच्या चारा काका दादा. हे बघा. बोकडं केवढं आहे? हे बघा. कोण घ्या बोकडं? हे बघा मित्रांनो बघ. क्वालिटी 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 हा देखो इधर. हो 50 पुरे 50. पुरे 50 हा. पुरे 50. 50 पिल्ले मित्रांनो तुम्हाला घ्यायचे. बाकी पिल्ले तिकडे बरं बघा. तिकडे क्वालिटीचे पिल्ले बघायला भेटते. सगळं चारा करायला काका दादा. पाहून सगळे जंगलात चरतात नाही काय. बारीक पण चरतं हे बघा. हे बघा. कोण घ्या बोकड बोकड पाहून घ्या. हो हो हे बघा. बोकडे मोठे मोठे बोकडे लागले दादा. बरोबर. ते मोबाईल काढून दे. हे बघा. हे बघा बच्चाचं कान बघा. तेवढी कानाची लेन ते तिकडे बघा. ते हे हा मग जड ना. हे बघा कोण घ्या काय? जड असते ना बच्चे. बस कोण घ्या बस. बरोबर. मित्रांनो इथं या पिल्ल्यामध्ये तुम्हाला जवळपास 8-10 किलोपासून जवळपास 13-14-15 किलोचे बच्चे पाहायला भेटतील. 15 किलोची ते 20 बच्चे राहतात. हां 15 किलो. 15-15 किलोचे म्हणजे 8-10 किलोपासून तर 15 किलो पर्यंतचे बच्चे आहेत मित्रांनो. इथं काय सौदा घडेल काय नाही तुम्ही विचारून घ्या त्यांना. बाकी तिकडे बच्चे आहेत टोटल 50 पिल्ले टोटल. जेवढे बाहेर आले पाणी प्यायला तेवढं तुम्हाला दाखवतोय. बाकीमध्ये बकरीमध्ये चरताय. या बघा मित्रांनो आता दुधाच्या शेड्या फक्त 10 आहेत. 10 बांधल्या दुधाच्या शेड्या. काशी बघू द्या भाऊ चला बघू द्या. काशी काशी 11 होत्या हां 3 यांना दिलाय दुधाच्या. हां यांना 3 दिला. बरोबर. किती बांधला आता या 8 बांधल्या. चला काशी बघू द्या. ही शेळ्याची 2-2.5 एका टायमाला दूध. हो अशी वर काढा अशी बाहेर काढा ना. हे बघा. हां चला सोडा. हे बघा इकडं बघा एकदम टेरिफिट. हे बघा. दुसऱ्या मध्ये बरं का काका दादा सगळ्या. हां सगळ्या दुसऱ्या मध्ये. हो ना घाण लागली बघा ना. इकडे बघा दुधाचं माप. हे पण बघा. हे बघा बरोबर. बघा इकडे चालतं. हो ना पुढं फिरवा. या काय दादा घ्या पुढं. या इकडं. अशी मागे ना मागे ना. हा ना माग घ्या घ्या. दादा पुढं. हे बघा घ्या अशी घ्या तिकडं. तो बोलते पालडी. हो काका दादा दिला. दोघी बच्चा बघा या चालता येत नाही अशा फिटे फिटेत. लगत राऊंड मारा तिकडे. तिकडे राऊंड मारायचं लगत भाऊ. लगत सोडायची गाई. घ्या घ्या. चला 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 चला. या काय दादा. हो अशी गोल फिरावा. हे बघा. काका दादा. हो पालडी.